नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण टिफिन रेसिपीजमध्ये फलाफल आणि पिटा ब्रेडची रेसिपी बघणार आहोत. याआधी मी तुम्हाला तहिनी आणि हम्मसची रेसिपी दाखवली. तर याच हम्मसचा वापर करून आपण पिटा ब्रेड कसे फिलिंग करायचे, त्याच्यात फलाफल कसं घालायचं आणि मुलांना टिफिनला कसे देऊ शकतो ते आपण बघणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. सगळ्यात आधी आपण पिटा ब्रेडसाठी ड्राय ईस्ट जे आहे ते आपण भिजवून घेणार आहोत. 10 मिनटं आपल्याला हे भिजत ठेवून ॲक्टिव्ह करायचं आहे. मी इथे ड्राय ॲक्टिव्ह ईस्ट घेतलेलं आहे. हे मी वॉर्म वॉटर घेतले 1 कप आणि त्याच्यामध्ये मी 2 टीस्पून ईस्ट टाकणार आहे. आणि व्यवस्थित हलवून ते मी ॲक्टिव्ह करण्यासाठी ठेवणार आहे. हे 10 मिनिटं आपल्याला चांगलं झाकून ठेवायचं आहे. तेव्हापर्यंत आपण आपल्या मैद्याच्या पिठाचं चांगलं मिश्रण तयार करून घ्यायचे. पिठा ब्रेडसाठी मी इथे 2 कप मैदा घेते. या मापाने मी 2 कप मैदा घेतलाय. अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलंय. आपल्याला 1 टीस्पून मी इथे मीठ टाकते. 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे. 1 टीस्पून शुगर. आता हे चांगले मिक्स करून घेऊया. तेव्हापर्यंत आपलं जे इन्स्टंट ईस्ट आहे, ड्राय ॲक्टिव्ह ईस्ट घेतलेलं आहे मी, तर ते आपलं चांगलं मिक्स होत आहे. ते चांगलं फर्मेंट होऊन वरती आलं की आपण याच्यामध्ये मिक्स करून पीठ मळून घेणार आहोत. आपलं ईस्ट चांगलं ॲक्टिव्ह झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये हे मिक्स करून घेते. एक कप गरम पाण्यामध्ये मी हे ईस्ट ॲक्टिव्ह करत ठेवलं होतं. आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि चांगलं मळून घ्यायचं आहे. आपल्याला एकदम चांगलं मळायचं आहे. जवळजवळ आपल्याला 20 मिनिटं तरी हे मळत राहायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे 2 तास चांगलं व्यवस्थित फर्मेंट करायला ठेवणार आहोत. हे एवढं चांगलं मिक्स होईपर्यंत मळायचं आहे की ते चांगलं एकदम पातळ झालं पाहिजे आणि सॉफ्ट झालं पाहिजे. हा जो आपला डो आहे पिठा ब्रेड, तो चांगला सॉफ्ट झाला पाहिजे. तेव्हापर्यंत आपल्याला हे मळतच राहायचं आहे. जरा त्रास होतो, पण आपल्याला हे चांगलं मळल्याशिवाय आपलं जे पिठा ब्रेड आहे त्याचं प्रूफिंग होणार नाही आहे. आपलं डो चांगला मळून झालेला आहे. डो खूप छान मळला गेलेला आहे. अजून आपल्याला याला मळायचंच आहे. चांगलं एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे मळतच राहायचं आहे. पीठही चिटकत नाही आहे. आणि बघा किती सॉफ्ट आहे हे. पण थोडंसं जे पीठ आपल्या हाताला लागून परत येतंय त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण ते आपल्याला चांगलं मळून नंतर ते एकदम स्मूथ आणि सॉफ्ट असा डो तयार होणारच आहे. आणि हे सगळं आपण चांगलं मळल्यामुळे होतं. हे असं चिकटतंय, पण तरी देखील आपल्याला मळत राहायचं आहे. आपला डो चांगला मळून झालेला आहे. आता आपण प्रूफिंग करायला ठेवणार आहे. तर याच्यासाठी मी थोडंसं ऑलिव्ह ऑइल घेतलंय आणि जरा मी हे ऑइलिंग करून ठेवते. आणि हे आपल्याला जवळजवळ 2 तास झाकून ठेवायचं आहे. म्हणून एकदम टाईट करून हे झाकून ठेवते.
पिठा ब्रेडचं आपलं जे सॉफ्ट डो आपण ठेवला होता प्रूफिंगसाठी, तर 2 तास होऊन गेलेले आहेत. तर आता आपण चेक करूया की कसं झालेलं आहे ते. तर डो चांगला फर्मेंट झालेला आहे. तो साईज मध्येही वाढलाय आणि तो सगळीकडे स्प्रेडही झाला. म्हणजे याचा अर्थ आपलं जे प्रूफिंग आहे ते चांगलं झालेलं आहे. आता परत एकदा आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. मगाशी जो डो दाखवला तर त्यात तो मी चांगला एकदम मळून घेतला आणि आता त्याचे मी गोळे करून घेते. जरा थोडी मेहनत घ्यावी लागते. तो जो गोळा आपण बघितलेला ना तो चांगला मळून घ्यावा लागला आणि आता मी हे असे गोळे करून घेते चपातीच्या आकाराचेच आणि याचे आपण पिठा ब्रेड बनवणार आहोत. आहे आणि चपातीप्रमाणेच आपल्याला हे लाटायचं आहे, पण थोडीशी थिकनेस ठेवायची आहे. मैदा आहे त्यामुळे कितीही आपण स्ट्रेच केला तरी तो असं ती कमी साईज होणार आहे. सारखी चपाती लाटून घ्यायची आहे. थिकनेस बघा. मीडियम हाय फ्लेम वरती मी गॅस ठेवलेला आहे. आपण ह्या पिठा ब्रेड बनवताना जे डोचे जे गोळे करून ठेवलेले आहेत ते झाकून ठेवायचे आहेत. थोडंसं पीठ घेऊन आपल्याला लाटायचं आहे. हे बबल्स थोडेसे यायला सुरुवात झालेली आहे. हीच खूण आहे की आपला पिठा ब्रेडचा जो डो आहे तो छान परफेक्टली झालेला आहे. हे बघू शकता. खूप छान प्रकारे याचं प्रूफिंग झालेलं आहे. ईस्ट वगैरे खूप चांगलं मिसळलेलं आहे म्हणून हे परफेक्टली हे आपले फुलतायत. अशा पद्धतीने मी बाकीचेही पिठा ब्रेड बनवून घेणार आहे. प्रमाणे अर्धा किलो काबुली चणे उकडवून घेतलेले आहेत, चांगले ट्रेन करून घेतले आहेत मी. आणि आता ह्याच्यातले आपण आहे ना 2 कप काबुली चणे वापरणार आहोत. 2 कप मी काबुली चणे घेते. त्याच्यामध्ये मी ह्या 4 ते 5 मिरच्या टाकणार आहे. ही अशी मुठभर अशी कोथिंबीर आहे, जवळजवळ 1 वाटी आहे. 1 इंचापर्यंतचे आल्याचे तुकडे आहेत. 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आहेत. आणि ही पार्सले आहे, जे बाजारामध्ये एक्झॉटिक व्हेजिटेबल्स जर तुम्ही घ्यायला गेलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे पार्सलेची पानंही मिळतील, तर तीही मी घेत आहे. जिरे पावडर 1 टीस्पून, धणे पावडर 1 टीस्पून, लेमन ज्यूस आहे, लिंबाचा रस काढून ठेवलेला, तर तो मी 2 टेबलस्पून घेतलेला आहे. आणि हे 2 टेबलस्पून एवढे मी तीळ टाकलेले आहे त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कांदा, जवळजवळ 1 ते 1.5 कप कांदा हा मी घेतलेला आहे. आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं आपण चांगलं मिक्सरवरती वाटून घेणार आहोत.
अशा प्रकारे हे फलाफलचं सगळं मिश्रण हे आपण घेतलेलं आहे. हे मी चांगलं वाटून घेणार आहे आणि हे आपल्याला एकदम बारीक असं नाही करायचं आहे, थोडंसं जाडसर असं ठेवायचं आहे. तर आता मिक्सरवरती मी वाटून घेते. केलं होतं त्याचे ट्रेडिशनल शेप मध्ये मी गोळे करून घेतलेले आहेत. चांगले जे ट्रेडिशनल शेप जो असतो तो मी यांना दिलेला आहे, हे बघू शकता. आता मी हे तळून घेत आहे. आता फलाफल आणि पिठा ब्रेड आहे ते दाखवलेलं आहे. पिठा ब्रेडचे मी पॉकेट्स तयार केले आणि त्याच्यामध्ये हम्मस भरलाय आणि लेट्यूस भरलेला आहे आणि फलाफल टाकलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही हे टिफिनसाठी देऊ शकता मुलांना. अतिशय पौष्टिक असा हा ऑप्शन आहे. तर नक्कीच तुम्ही करून बघा आणि कशी ही रेसिपी झालेली आहे ते सांगा. आमच्या मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.